सलगर वस्ती येथील 54 मीटर रोडलगत 135हून अधिक जुन्या झाडांच्या बेकायदेशीर कत्तली प्रकरणी पर्यावरणप्रेमी राम होंडारे यांनी मुख्यमंत्र्यांकडे विशेष तपास पथक नेमून चौकशी करण्याची मागणी केली आहे। सोलापूर महानगरपालिका हद्दीतील मौजे सलगरवाडी येथे 8 हेक्टर शेतजमिनीवर गेल्या 10 दिवसात 30 ते 50 वर्षे वयाची पिंपळ, जांभूळ, आंबा व लिंब जातीची 135 ते 150 मोठी झाडे प्लॉटिंगसाठी विनापरवानगी तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार 26 मे रोजी उघडकीस आला। रात्रीच्या वेळी माणसांची वर्दळ कमी असल्याचा फायदा घेऊन ही वृक्षतोड करण्यात आली। आतापर्यंत 10 ते 15 ट्रक भरून अवैध लाकूड विक्री झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। 26 मे रोजी राम होंडारे व पर्यावरण दूत मनोज देवकर यांनी लाकूड भरलेली आयशर गाडी क्रमांक MH13 CJ 9047 पकडून वनविभाग पोलिसांना कळवले होते। मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत। त्या याप्रमाणे SIT नेमून चौकशी करण्यात यावी। दोषी जमीन मालक, बिल्डर, ठेकेदार व संगनमत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावेत। तोडलेल्या प्रत्येक झाडामागे 10 देशी वृक्षांची लागवड आणि 5 वर्षे संगोपनाची सक्ती दोषींवर करावी। सर्व महापालिका, नगरपालिका हद्दीतील प्लॉटिंग लेआउटचे तातडीने वृक्ष ऑडिट करावे आणि प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक नेमावे। 100 वर्षांहून जुने वृक्ष विनापरवानगी तोडल्यास 5 वर्ष सक्त मजुरी आणि 5 लाख रुपये दंडाची तरतूद असावी। सोलापुरात 44°C तापमान असताना शहराला सावली देणारी 50 वर्षे जुनी झाडे नष्ट करणे ही पर्यावरणाची क्रूर हत्या आहे। महाराष्ट्र वृक्ष संरक्षण कायद्यानुसार खाजगी जमिनीतील वड, पिंपळ, आंबा तोडण्यास वन विभाग, तहसील आणि मनपाची पूर्व परवानगी बंधनकारक असताना कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पाळली गेलेली नाही असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे।